गोव्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. तुम्हाला सांगते, तो विद्यार्थी सरांचाच होता. त्याने उत्तर दिलं की प्रेमाचा सिलॅबस लय अवघड. प्रेमाचा सिलॅबस लय अवघड, कळता कळत नाही आणि अर्ज तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. पुढे ऐका की केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. अमीर बापाची पटेल आपल्याला इतकं नशीब फळणार नाही. जरा मेहनत करा, जरा मेहनत करा. प्रेमात सारे हिशोब तपासले जातात. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. आणि 2 ओळी मित्रांसाठी लिहिल्यात. तुमचा मित्र नक्की तुमच्या बाजूला आणि तुमची मैत्रीण नक्की तुमच्या बाजूला बसली असेल. जरी सरांच्या धाकाने ही मधली लाईन असेल, सर हे मोठं पाप आहे, हे मधला जो गॅप ठेवलेला आहे ना, ते खूप मोठं पाप आहे. पण असू द्या, मित्रांसाठी ह्या पुढच्या ओळी की हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चाळणार नाही. उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चाळणार नाही. आणि पुढच्या ओळी आहे की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. लक्षात ठेवा की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. एकदा पारखून घे तिला, ही घर तर जाळणार नाही. तुम्हाला एक छान कविता ऐकवते. सर, आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स कदाचित तुमच्या जनरेशनला माहीत नसतील, पण आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स ऐकल्यानंतर तुमच्या डोक्याला मुंग्या नक्की येतील. सिच्युएशनशिप, बेंचिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसणार आहे. माझ्या कवितेतून ते तुम्हाला समजेल. कवितेचं शीर्षक आहे जवानी. कवितेचं शीर्षक आहे जवानी. की सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात. सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात आणि वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही की वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. आयुष्य एक समुद्र आहे, लाटा मोजून चालणार